हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, महाराज की, हमदेव महाराज की, मुक्ताई माते की, महाराज की जय, नारायण बाबा महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान कृष्ण भगवान की, जय बोलो हनुमान की, मोरया मोरया, हा विचार निरंकार सांगिते, मग अस्ताची वस्तू होईचे, तरी आपली स्वयंसर्ग आपण एरवी पुरुष कीटकाच्या तरी, ओ अपना अपना वैरी, जो आत्मबुद्धी शरीर चारुसार, नमो विषादवदविदग्धा विद्यारविंद्र प्रमुदा, पराक्रम्या प्रमदा विलासी, नमो संसार संस्कृत्य गतिं परवीर्य, प्रणत तुर्या लालिका, नमो जगदिभाग स्वामिना मंगलमणि निधाना, स्वजन चंदना तिंगा, नमो चतुर्चित्त चतुरचंद्रा, आत्मानुभाव नरेंद्र, कृतिदार समुद्रा मंगला, नवनामेश्वर देवेश्वर भगवान तिथली बसली होती ती मामी, नको नको जागरूक करतात, बरं संत काय करतात, जागे करतात आपल्याला. संतांचं काम काय जादू करणं,
आणि संत तुम्हाला संत प्रत्येक मनुष्य जन्मामध्ये आणि जीवाला जीवा हा विचारून अहंकार सांगितले हा सांगितले हा विचारून अहंकार सांगितले जीवाला सर्वात मोठा अहंकार भाऊ सांगतात की जीवाला सर्वात मोठा अहंकार असेल परंतु त्याच्या देहाचे बरं का त्याच्या कर्तृत्वपणाचा त्याला आधार आहे हा देह मासा आहे हा त्याच्या ठिकाणी अहंकार आहे भाऊ सांगतात की अहंकार तुम्हाला सांगावा लागेल कारण का तर अहंकार तयार करतो कारण जी गोष्टीचा तो अहंकार करतो ती गोष्ट तयार आहे आणि एकदा जर तुम्ही अहंकार सांगलास मग तू जो आहेस मग तू कोण आहेस तो आहेस कोण आणि एकदा तो अहंकार गेला बरं का आणि मग तू वस्तू वस्तू म्हणजे काय वस्तू शब्द काय तो परमात्मा ऐसा असे वस्तू म्हणजे परमात्मा वस्तू शब्द आणि मग तू वस्तू होशील म्हणजे तू होता ते होशील कोण होता पहिला तू वस्तूच होता आणि परंतु ती वस्तू होशील फक्त अहंकार बाजूला करावा लागेल तरी आपली सहज आपण केली म्हणजे आपली सोडवणूक काय केली आपली सोडवणूक आपण केली आणि आपल्याला आपली सोडवणूकच करायची काय करायचं आपल्याला आपली सोडवणूकच करायची ज्या निमित्ताने आज 7 वर्षापूर्वी ते फार धार्मिक होते बरं का उदाहरण करण्याचे असे सर्वांना आवडणारे आचरण शुद्ध असणारे जो आवडे सर्वांना तोचे आवडे देवाला जो सर्वांना आवडतो तोच मात्र देवाला आवडतो आणि देहरूपाने भीमदादा तुळशीराम पाटील यांचा जयंती आणि सोहळा वार्षिक जयंती सोहळा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा जयंती कोणाची होतो आणि पुण्यस्थिती म्हणजे जो आवडणारा जो जीवात्मा होता तो सगळ्यांना आवडणारा होता म्हणून त्यांची जयंती सर्वांना आवडणारा होता आणि आपल्या हनुमान मंदिराचे जे सदस्य होते म्हणजे परमार्थाकडे त्यांचा तो कल होता परमार्थाकडे त्यांची ती चाहूल होती आणि त्यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने हा प्रवचन तुझी सेवा आहे माऊली या देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला मी मनुष्य द्यायला बोललोय बरे का मनुष्य द्यायला बोललोय तर इतर ज्या योजना सांगितलेल्या आहेत या योजनेमध्ये हा विचार नाही बरं का दुसऱ्या कुठल्या योजनेमध्ये हा विचार नाहीये कुठला विचार सांगितलेला आहे त्या वस्तूचा विचार वस्तू शब्द त्या वस्तूचा त्या तत्वाचा विचार इतर योगीचा नाही हा विचारच नाही तर या योगीमध्ये आपल्याला विचार करायला सांगितलं आहे तर या योगीचा काही विचार करण्यासाठी आपण काय करावं लागेल हे लक्षात ठेवा काय असं माहिती का आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल आपल्याला जर आपला रोग घालवायचा असेल तर काय करावं लागेल डॉक्टर जावं लागतो डॉक्टरकडे गेल्यानंतर आपला रोग बरा होतो डॉक्टरकडे जर नाही गेलो तर आपला रोग बरा होणार नाही मग हा जो भावरोग आहे आपल्याला हा भावरोग जर घालवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल संतांना शरण लावावं लागेल तर संत काय करतात ते भावरोगाचं औषध देतात त्या भावरोगाचा
औषध देतात. मग तो कुठला औषध रोगाचा ज्याच्यात रोग जाईल तो औषध, तो कुठला औषध वापरतात? क्षमताला सरळ केल्याशिवाय तो भवरोगाचं औषध आपल्याला सापडणार नाही. तर औषध खरं आहे, रोग खोटा आहे. रोग खोटा आहे ना, रोग खरा आहे का? पण औषध मात्र पथ्ये नाव विठोबाचे, ब्रह्मरस घेई काळा तेने पिळा. रोग खोटा आहे पण औषध खरं आहे. मग खोटा रोग जो आहे त्या खोटे रोगाला आपण जो काय दुःख मानतो तो दुःख सुद्धा खोटा आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, हा जे खरं आहे का खोटा आहे? नाशिवंत शब्द वापरला आणि नाशिवंत हा देह असताना सुद्धा ते देहाचं आपल्याला अंतर नुसतं देहाचा अंतर नाही, नुसतं देहाचा अंतर आहे का? नुसतं देहाचा अंतर नाही, हा गैरविभाग नाही. हे काय म्हणतात त्याला, झोपे मिळायची ते पंक्ती मिळाले त्या घराला आधी सुद्धा चाले शरीर कोणाची आसक्ती कोण बोलविते आहे. एक कवी एक नारायण तयाचे भजन. मग कोणाचं सत्य या शरीर चालतोय? तुम्हाला सांगतो, आता आवाज सुद्धा येतो भगवान, आवाज सुद्धा भगवंत आहे का? तुम्ही आम्ही सर्व जे बसलेत ना देव आहोत, पण ती गोष्ट ती रीत विचार केला तर ती व्यापक आहे आणि ती व्यापक संतान सर्व मग संत काय करतात? संत तुम्हाला पहिला संत करतात तुमचा अंतर घालवतात. बाबा तू देव असून तू कोण आहे? मी वासुदेव तत्वता तन्मय. संत तुम्हाला खूप दाखवतात ऐसा उद्यामध्ये सदा सर्व सुखाचा कांते शिकारू विषयावर. संत काय करतात? संत साफ करतात. कशापासून साफ करतात? असत्य घालत नाही, सत्य सर्व आणि सत्य एकदा आपल्या समोर आला की मग काय होतो? काय होतो? आपणची देव भोळी. सोपा आहे, एकदम सोपा आहे. रीत समजून घेतली तर सोपा आहे आणि रीत जर समजून नाही घेतली ही समजून घेतली. मला एक फोन आला, महाराज आमचे बाबा मेले. बरं का? काय मेले? आमचे बाबा मेले, तुम्ही या बरं. आणि मी गेल्यानंतर त्याला विचारा काय बाबा कसे होते? पुष्ट होते. बाबा कसे होते? गोरे होते. अरे बाबा हे कोण आहे? मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, माझे बाबा गेले, हे आता अष्टपुष्ट असणारे गोरे असणारे हे जे आता झोपून ठेवले हे कोण आहे? याचा अर्थ समजून घ्या. तर त्याच्यातून तो निघून गेल्यानंतर, ती वस्तू निघून गेल्यानंतर, तो परमात्मा निघून गेल्यानंतर हा जे शरीर असेल कसं आहे? देव उसला आणि ना पाचाचा शेती लागे जासा त्याची देवी. हा उसना दिला जो शरीर आहे बरं का, हा ज्याचा त्याला जावा लागतो. हा शरीर कुठपर्यंत चालतो? मी अंतरणीहून इथं आलो, मी आलो तुम्हाला आणला.
कोणी आलो पाहिजे मला हल्ला केला ही गोष्ट सांगतो तुम्हाला कुठाचा गे शरणिनाथ पंढरीनाथ भाविचरणी देवा माता तुकोबाव्याचा धर्म काय करतात संत संत तुम्हाला आम्हाला जागवतात संतांचं काम काय जागवणे तुम्ही मला प्रश्न विचारा महाराज आमच्या झोपलोय का हो तुम्ही झोपले कशापासून झोपले त्या वस्तूपासून तुम्ही आली त्या वस्तूची तुम्हाला ओळख नाही म्हणून तुम्ही झोपले आणि ती एकदा त्या वस्तूची ओळख झाली तर तुम्ही जागे झाले बरं का इथून तिथे जर विचार केला तर हा पाण्याचा ग्लास जो इथे आहे बाबा सांगायचे हा जो पाण्याचा ग्लास आहे याच्यामध्ये असलेला पाणी पाणी का समुद्र आहे बाबा सांगायचे हा पाणी का समुद्र आहे सामान्य माणसाला वाटायचं का हा ग्लास आपला पाणी ज्याला स्वरूपाची ओळख झाली आहे तरी तो काय सांगायचं मग मला तुम्हाला बोलायचं आहे की हा जो चाललेला हा संपूर्ण विश्व जो आहे तो विश्व ज्याच्या सत्तेने चालतोय बरं का तो तुमच्यापासून लांब आहे का तो तुमच्यापासून लांब नाहीये फक्त ती गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असेल तर साधू संतांना शरण जावं लागणार आणि साधू संतांना शरण गेल्यानंतर साधू संत त्या वस्तूची आपल्याला ओळख करून देतात आहे कोण तलावा विचार मने ज्ञानेश्वर हे कोण आहे हे जे ऐकात्मा आहे त्यास येता मरण मी मेलो म्हणे जो आपण त्याशी जन्म होता जाणं जन्मलो मनुष्य जन्म मिळतो मी जन्माला आलो बरं का म्याला वाढला आपणाची आपण आणि निमित्ताचे कारण मायबाप मला एक सांगा आपला आपणच वाढला की निमित्त कोण काय निमित्त आहे जन्माला सुद्धा तोच आला वाढला सुद्धा तोच त्यांनीच खाला आणि त्यांनीच केला आई तुम्ही त्याला बनवतो आई सांगते मी त्याला बनवतो ते निमित्त आहे बरं का तो त्याचा तोच खात असतो तो त्याचा तोच खात असतो तो त्याचा तोच वाढत असतो बरं का आणि त्याच्या सत्तेने हे सगळं चाललेलं आहे तुम्ही तिथे विचार केला तर जेव्हा तुझी माय होती ताणी माय जेव्हा ताणी होती ना नव्हता झाला आईचा बापाचा लग्न नव्हता झालं तेव्हा कुठं होता जेव्हा तुझी माय होती ताणी मग जेव्हा आई आणि वडील यांचं लग्न नव्हतं झाला तेव्हा तू कुठेतरी होताच की नाही कुठं होता तो होता कुठे या घरामध्ये होता तो या घरामध्ये हा विश्वासी ऐसी मती दयाची स्थिर चराचर कुठे राहतो आपण आयत्या देवाच्या घरातच राहतो ना आपण आज आई बाहेर आई रे कोण रे घरी देवाच्या घरात राहतो पण अंतरापुढे आज जन्माला वाटतो आपण देवाच्या घरात राहतो बरे का
देवाच्या घरात राहतो, पण हे सगळा अहंकार झाल्यामुळे आपल्याला घर माझा वाटत. कोणाचे घर आदेव कोणाचा, कोणाचे घर आदेव कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. विचार विवेकी शोधा, विचार विवेकी शोधा, गोविंद माधव याच देई. कशाला टच करतो, कशाला रडतो, कशाला मोह करतो. तुझ्या कार्याला आलास ना, तो कार्य पुत्र गुण होईल सेवावी आपण सीतावी ती कुंडली. तुझा आसन कर, सद्गुरूने दिलेला नाम त्याच्यावरती चिंतन कर, आणि त्याच्यावरती चिंतन केल्यानंतर देहाची हृदय अवस्था होईल आणि असं साधे भाव तुझं निर्माण होतील. आणि जेव्हा देहाची हृदय अवस्था होईल आणि जेव्हा देह बाजूला सरेल तेव्हा तू वस्तू अनुभव आहे की संतांचा. संतांचा अनुभव आहे. संतांनी ती साधना केली बरं का, आणि ती साधना करून त्या साध्यापर्यंत जेव्हा संत झाले तेव्हा त्यांनी सांगितलं अनुभवाले तेरा जगा रेखासे, तेरा जगा रेखासे. शिरपा बाबांना, रामदास बाबांना अनुभव आला, नाना बाबांना अनुभव आला. आणि अनुभव आल्यानंतर शास्त्री खूपपणे सांगत होते की बाबा जग देव आहे आणि तू सुद्धा देव आहेस. गोष्ट समजून घेतली, गोष्ट समजून बाबा सांगायचे चांगला विचार केला तर चांगला विचार करायचा कोणी. आपण चांगला विचार नको करायला. चांगला विचार करायला ही फार मोठी संधी आहे बरं का, ही फार मोठी संधी आहे. याच्यानंतर चांगला विचार लावला दुःख भोगावं लागेल. असू काय जाणती पाप पुण्य, पशुपक्ष्यांना पाप पुण्य माहिती आहे का. मला तुम्ही सांगा, ही जी संधी आहे, ही संधी जर आपण दवडली, संधी जर आपल्याला निघून गेली तर बाकी उरतो त्यांना उरतो म्हणजे काय. एक एक कोटी कोटी फेरा, एक एक कोटी 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 फेरा सांगितले गेला. कुठून मिळवलं 84 लक्ष होती. हे शास्त्राने काय केले का, 20 लाख वेळा धनामध्ये जन्म घ्यावा लागतो, 11 लाख वेळा किरणमध्ये जन्म घ्यावा लागतो, 9 लाख वेळा पक्षांमध्ये जन्म घ्यावा लागतो, आणि 10 लाख वेळा 4 लाख वेळा मानवामध्ये जन्म घ्यावा लागतो, आणि 30 लाख वेळा पशुमध्ये जन्म घ्यावा लागतो. नामा म्हणे तेव्हा न देणारा आणि दयाचा मात्र केला. म्हणजे असे 84 लक्ष भोगून झाल्यानंतर हा मनुष्य जन्म भेटतो. तो कसा भेटतो का, पाप पुण्य समान समान मनुष्योनी झाले. पाप पुण्य समान झाल्यानंतर मनुष्योनी. मग मला तुम्ही सांगा, आता आपल्याला जी मनुष्योनी भेटली बरं का, तिच्या ठिकाणी पाप पुण्य सुद्धा नाही. मग आता आपण काय करायचा, पाप करायचा, पुण्य करायचा, कोण ठरवायचं, कोणी ठरवायचा. आपली आपण करा सोडवणं संसार वंदन दोरावली. आपली आपल्याला सोडवणूक करायची आहे का. दादा निघून गेले, दादांच्या बरोबर काय केलं तुम्ही, मंडळी काय केलं दादांच्या बरोबर, दादांच्या बरोबर काय केलं, जागेवर राहिला, पैसा आला, बँकेत राहिला, पुढं आलं, सही जाईल कुठपर्यंत. आपल्या बरोबर काय जातो ते संत सांगतात. हराई भक्ती परडो काय कामा सोडविले नामा पासूनिया. मग ती हरिभक्ती, तो नामस्मरण, तो नाम तुम्हाला घ्यावा लागेल, आणि तो
तो नाम तुम्हाला जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून सोडवेल. दुसरा कुठला मार्ग? जीवाला मुक्त होण्याचा दुसरा कुठला साधन नाहीये. सांगू तुम्हाला तो नाम तुम्हाला क्या कशा करता घ्यायला सांगतो. सनातन धर्माची परंपरा बघा तर सनातन धर्माची परंपरा जर विचार केला ना आदि शंकरा ना आदि शिष्य परंपरा बोधा जातो संसारात काय परंपरा आहे आपली सनातन धर्माची. आणि बाबा पहिला बरं का पहिला जर अनुग्रह दिला असेल पहिला जर नाम दिला असेल तर काय परंपरा आहे. पार्वती मातेपासून ती पहिला परंपरा आहे. ती परंपरा जी आहे ती परंपरा सोडून जर आपण दुसरीकडे कुठेतरी जात असू तर जीवनाचं सत्यानच जाऊ राहील. जीवन व्यर्थ होऊन जाईल. कारण सांगतो तुम्हाला मी इतर कुठल्याही मार्गाने जर जीव जात असेल तर त्या जीवाला कुठेतरी भ्रम झालाय कुठेतरी थोडा पुण्य भेटेल. पण जीव मुक्त होण्याचं साधन फक्त एकच आहे. काय? आम्ही नामाचे धारक नेमो प्रकार तुम्ही आम्ही सगळे नामाचे धारक आहोत. तुमचं आमचं नाम फॉलो करत आहे एक की साजार विनाकारण शेषोक समरो अष्टपार वनमे सवी जो नर चिंतन करे निरंतर जो नर चिंतन करे निरंतर संसार 21,600 वेळा जो भजन चालू आहे तो भजन पार्वती मातेला शंकराने दिला. तो नाम नामा परते साधन नाही जे तू करशी अनेक काय अकारुणी सांगे तुका नाम घेता राहू. काय कल्याणाचा मार्ग आहे. उद्धाराचा मार्ग काय? बाबा सांगायचे भाऊ मला विचार रे तुझा पूर्ण तू नामाचा काय नामाचा चिंतन काय काय गुरु शिष्य घेऊन बसलाय तू. तुला तुझ्या जीवाचा उद्धार करायचा आहे. तुला होता तिथे जायचंय तर तुम्ही आम्ही कुठे होतो. तुम्ही आम्ही होतो कुठे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोली रे जे ऋषी बोली रे जे ऋषी साच भाव वर्ताया साच भाव वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. अहो तुम्ही आम्ही वैकुंठामध्ये आनंदामध्ये होतो पण जीवाचं कर्म चुकलंय. माझा बोलला हे माझा बोलला देवाचा विसना लिहिले वस्तू सुद्धा तो माझा म्हणतो म्हणून त्याच्या जीवनात उतार. अर्जुना काय प्रश्न विचारतोस तू प्रश्न काय विचारतोस. आणि तू अशा महात्म्याला शरण जा ज्याला सचित आनंदाची प्राप्ती झाली. अशा महात्म्याला शरण गेला तर तुला सुद्धा त्याच्यासारखं करेल. कोणाला शरण जातो आमच्या घरामध्ये काय आली पाहिजे घर आलं पाहिजे अशाला शरण जात. आणि दुबे तो दुबे यजमान कोणी मिळवे. अरे मला एक सांगा तू वस्तू जर संसाराची मागायची असेल तर ते अगोदरच दिली. पहिले रचो बांध वीर रचो शरीर तुलसी चिंता क्यों करे प्रेम शिव हे सगळं त्यांनी अगोदरच दिलेलं आहे. तुम्हाला सगळं अगोदरच दिलेलं आहे त्यांनी. कशामुळं
ते मागच्या जन्माचे जे प्रारब्ध आहेत ना, ते प्रारब्धानुसार तुम्हाला सगळं दिले, त्याच्याबद्दल काही विचार करायची गोष्ट नाही. प्रारब्ध जोडे प्रारब्ध तू फक्त भजन कर, बाकी काही करायची गरज. मला एक सगळं संसार होतो, संसार करावा लागतो. तरी सुद्धा आपण बोलतो मी करतो, तर परमार्थ होतो का परमार्थ करावा लागतो. वा, परमार्थ करावा लागतो आणि संसार होत असतो. महाराज काय बोलता तुम्ही? मी त्या बिल्डिंग बांधल्या तुम्ही जायला, तुम्ही सांगता होतो आपण होतो. गोष्ट समजून घ्यायला लागेल आणि ती गोष्ट समजून कधी कधी आपल्याला कधी समजेल ती गोष्ट, तर जेव्हा आपण अशा सत्पुरुला शरण लावू तेव्हा ती गोष्ट आपल्याला समजेल. सत्पुरुची कले का महाराष्ट्र करीत पण अशांच्या मागे लागल्यानंतर काय होईल? डुबे तो डुबे यजमान बोलत ते डुबे. भागवतामध्ये बोलू सांगितलं तंत्रमंत्र उपदेशिती घरोघरी गुवायती शिष्याशी काही सदृष्टी श्रीकृष्ण कोणाला सत्पुरुष म्हणायचा? सत्वस्तू म्हणजे मी कोण आहे, मी कोण ही गोष्ट जर जो सत्पुरुष दाखवित असेल, काय दाखवलं भगवान श्रीकृष्णाला? काय दाखवलं संदीपान ऋषींनी? काय दाखवलं? नामच दाखवलं का? वशिष्ठ मुनींनी रामाला काय दिला? नामच दिला. काय भामटी मंडळी सांगतात की नारदानी ना त्या वाल्याला मरामार दिला. आपली मंडळी बोलतोय. किती वेळ आले आहे तो? किती वेळ मंडळी आहे? ज्ञान असावं, ज्ञानाचा बोध असावा, ज्ञान जरूर असावा, ज्ञानाचा बोध असावा. साधुबोध झाला, निरोनियात गेला, काही जमला आणि मग त्या बोधाचा अनुभव येतो आणि अनुभव आल्यानंतर समाधान प्राप्त. समाधान म्हणजे आणि ज्या स्थितीला, ज्या अधिष्ठानावरती आपण होतो, त्या अधिष्ठानावरती जाणं म्हणजे समाधान. तुमचा आमचा अधिष्ठान काय? तुमचा आमचा अधिष्ठान देव आहे का देव आहे? मग तिथे नको जायला. इथून कोणी काय होणार आहे? अशा दिवाळीला तुका म्हणजे आपलं अधिष्ठान काय आणि अधिष्ठानाची जोपर्यंत ओळख होत नाही, हे सांगतो मला. एखाद्या मित्राला नाव माहिती असेल बरं, लक्षात ठेवा. नाव माहिती असेल, तो नाव पुरण्यासाठी सद्गुरूची कृपा. परोक्ष ज्ञान असून चालत नाही, अप्रोक्ष ज्ञान. आणि ज्याला बोध झालेला आहे, ज्याचा अनुभव झालेला आहे, ज्याला प्रबोध झालेला आहे, तोच जगंता जनार्दनाला प्रबोधन करू शकतो. सामान्याचं काम करतो, आम्हाला नाम माहिती. अरे काय माहिती मागणं तुला? काय माहिती तुला? नामाचे शब्द माहिती असते म्हणून तुला नाम माहिती आहे का? मला एक सांगा. मग नाम तुमचा आमचं पण चालू आहे, पण त्या नामाच्या अधिष्ठानापर्यंत जाण्यासाठी सद्गुरू अर्जुनी सापडे धरा येते पाये नाही का चालू तुमचं आमचं नाम, पण त्या नामाच्या अधिष्ठानावरती पोहोचण्यासाठी सद्गुरूचा लावण्यात दुर्वलीला माता सांगते चिंता न करावी.
माऊलींना अनुभव दिल्यानंतर माऊलींना जो अनुभव आलाय त्या नामावरती माऊलींनी जेव्हा चिंतन केलं आहे त्या चिंतनामधून जो अनुभव आलाय तो अनुभव तसा ते तसा ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला सांगितलं. माझ्या अभार नाही नको समजायला का ते मदरासा मी त्या बालाला सांगितलं मला अरे तू काम कर चिंतनाला बस नामाचा चिंतन कर म्हणजे काय होईल तुझा राष्ट्रपती सात्विक भाव निर्माण होते याची विद्यावर सवयी आता ऐसे होते अर्थवची नाही द्यायची विजयी घेऊ कशा मला भाषा काढल्यावर संताई भाषा सांगितली अनुभव सांगितली मला सगळं ज्ञानेश्वरी शब्द काढल्यावर याला शब्द पाठांतर करतो आपण बहुत वेगळे पाठांतर मग वर्ग नको करायला आणि वर्ग जोपर्यंत कळत नाही बरोबर वर्ग म्हणजे काय वर्ग म्हणजे तुमचा आमचा अधिष्ठान वर्ग म्हणजे तुमचा आमचा अधिष्ठान आहे. ज्ञानेश्वरी काय बाबासाहेबांचा हा पिनकोड नसेल तो पत्र इकडे दिव्याचा पिनकोड काय तो पिनकोड जर याच्यामध्ये टाकला त्या पत्रामध्ये तो पत्र बरोबर येतो ज्ञानेश्वरी काय पिनकोड ज्ञानेश्वरी देवाचा पत्ता सांगतो आणि तो देव कुठे आहे तुमच्या आमच्यामध्ये आहे जवळी आहे बरी भेटणार आहे सुरपूर करतो देव सगळ्यांमध्ये आणि हा बंदाच काहीतरी दिसतो देव सगळ्यांमध्ये आणि तो सांगणार आता का कसा राहिलाय का त्यांच्या अंगात येत ना अंगात आहे बावलटपण आहे अंगात येतो का अंगात आहे मला सांगा बघ तुम्ही आहे म्हणून येतो बरं का अंगात येतो हा शब्द पाहतो बरं का आपण देवाची निंदा करतो बाबा सांगायचे देवाची निंदा करतो आपण देवाचा अपमान करतो आपण अरे तो देवच नसतोय ना विठ्ठल जरी जरी वळला त्या दृष्टी देखील विठ्ठल जरी जरी वळला आणि विठ्ठल जरीच तरी वळला आणि आपण त्या गोष्टीवरती कुठं शीर्ष सांगू तुम्हाला आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा अनुभव नसेल तर ती गोष्ट बरी शास्त्रीयपणे आपण का सांगतो लोकांना नामावरते साधन नाही जे तो करशी अनेक काही मग कोणीतरी घेऊन सांगा बाबा की आम्ही अमुक ठिकाणी सत्संग जातो तिथं मात्र मुक्तीचा मार्ग आहे ही मार्गदारी नव्हते त्यांच्या पायापर्यंत तिथं जायचा मुक्त होण्यासाठी नाही बा साधन वाता स्यान विठोबाची आणि साधू समजा शपथी घेतल्या आणि आपण बावलात पण करतो आमच्या घरामध्ये धान्य चालली तिकडे आमच्या घरामध्ये पोरांचा सुख चालली तिकडे आम्हाला घर नवीन भेट चालली तिकडे कुठे झाले तुम्ही जो सांगतो त्याला विचारा जो सांगतो ना त्याला विचारा तो आम्हाला कुठे घेऊन चाललाय आतापर्यंत घर आणि माझंच घर टाकू ना हे माझं घर चालू केलं कुठपर्यंत येत एवढी कोटी केला बाजूलाच करा तुम्हाला कोटी मध्ये घर होतात आणि कोटी एवढी मुलं वागत होतीच ना नव्हती का तुझ्याला पोरं नाहीत का पोऱ्यांना पोरं प्रत्येकाला पोरं आहेत प्रत्येकाला पोरं आहेत पण त्या ठिकाणी किती दुःख आहे बरं का ही गोष्ट आपल्याला जाणून घेतली पाहिजे काय फरक पडतो सांगतो जीव तोच आहे जीवात्मा तोच आहे फक्त ध्यान
नाही वापरला? का शब्द वापरलाय? कारण कुत्र्यामध्ये सुद्धा तोच आहे, मांजरामध्ये सुद्धा, माशामध्ये सुद्धा. आम्हाला सांगा मासे खाणं पाप गमले आणि ज्याच्यामध्ये देव आहे त्याला जर हत्या करून खाद्य पापाला पाहिजे. मला तुम्ही काय बोलतो बोकडा बोलता बोकडा बोलता तुमचा टाइमपास करतो गोष्टी सांगतो. आज मी तुम्हाला सांगतो डोकं टेकून टेकून तुम्ही हसाल. तुझा कधी व्यासपीठ आहे ते व्यासला झाला पाहिजे. कसला व्यासला आहे? हा व्यासला झाला पाहिजे. कसला व्यासला आहे? मी कोण आणि देव कोण, मी कोण आणि देव कोण ही गोष्ट जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अर्जुनाचा प्रश्न आपल्या मंदिरात अर्जुनाचा प्रश्न शेवटपर्यंत सपरेट पाहू. शेवटी शेवटी देवाला भगवंत बोलतात अर्जुना बरं का तू प्रश्न विचारत चालला, तुझा हिताचा कधी विचार करतो? तू अजूनही मला काय विचारस स्वधर्म विचारला असेल तर आम्ही जेवू. आणि तू अजून हा प्रश्न विचार तो स्वतःचा धर्म का आहे हा प्रश्न विचारत नाही तोपर्यंत वेळ बसणार नाही. सांगू तुम्हाला आपल्याला उद्या भावाचं वाटत असेल ना ते पण मला नारायण महाराज बसून तिथे तिथे आपले डॉक्टर आहे चेतक महाराज आहे, आपले इथे कीर्तनकार आहे अशोक महाराज आहे, आपले शरद बाबा, आपले जयू बाबा आहे, ही सगळी मंडळी आहेत ना. बरे का यांना जर तुम्ही विचारला ना तर तुम्हाला कुठे नेतील ते कुठे नेतील मला सांगा कुठे नेतील? तुम्हाला तुमच्या आनंदाकडे नेतील. आता ते दुःखी आहात ना आपण दुःखी आहोत का दुःखी आहोत का दुःखी आहोत माऊली सांगतात आपल्याला अंतर त्याच्याचा अंतर हा घर माझा हे माझं हे सगळं माझा नाहीये. ही गोष्ट लोक आपल्याला समजून सांगते. तर तू कोण आहे? हनुमंत आहे आणि मातेला विचारला आणि मातेला आई कोण आहे? मला माहित नाही तू कोण आहे. आई सांगेल तो मग आई काय करतो? जेना संगे वसुदेवासी जेना संगे माता देवकीसी जेना संगे वनवदरासी हे अर्जुनासी. काय सांगितलं? कोणाला सांगितलं ना? अर्जुनाला सांगितला. कारण अर्जुन शरण गेला म्हणून तुम्हाला वाटतो की आमचा उद्धार व्हावा. सगळ्यांना वाटतो की आमचा उद्धार व्हावा. उद्धार व्हावा असं वाटत असेल तर परंपरेचा स्वीकार करा. परंपरा म्हणजे काय? परंपरा म्हणजे आपण त्याच्याकरता जन्माला आलोय, नाम समजून घेण्यासाठी जन्माला आलोय, नामाचं चिंतन करण्यासाठी जन्माला आलोय. ही परंपरा आहे. आणि ती परंपरा काय? आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा वशिष्ठ दर्यांचा मुख्य शिष्य एक मनुष्यदात सकल स्वभाविता भजनशील झाला असे केवळ माझ्या ठाई. मधुने आम्ही कशासाठी आलोय? भजन करण्यासाठी. भजन नामाचं चिंतन नाम घेण्यासाठी तुम्ही आम्ही आलोय. चुकडियावर बाबा सांगायचे बाबू. आणि इथून तिथे विचार केला तर हा जग कसा आहे? हे जगावे देव मुख्य उपदेशीची भीव ना झाला प्रपंचे ब्रह्म ओम सोम ब्रह्मा अकले प्रपंच झाला प्रपंच एक झाला होता. ही समोर नित्य वार्ता पुढे होईल मागोता कल्पते. कोणी सांगितलं प्रपंच? कोणी सांगितलं तुम्ही जन्माला आले? कोणी सांगितलं तुम्ही जन्माला आले? कर्म सांगतात तुम्हाला वाचूला करा ना. पाप सांगतो ना तुम्हाला बाजूला करा. पप्पाला वाचलं सांगतो ना तुम्हाला
उपजलावे ऐसे हे सगळं कर्म दिसतात तुम्हाला, बाकी काय दिसतं? कर्म दिसतात आणि कर्माच्या ठिकाणी शरीर कशाने भेटतात? दुःख कशामुळे? शरीराची मुलं ही दोघांची भांडणं चालू आहे. भांडणं दोघांची चालू आहे. शरीर त्याची घटक गुणा भेटला आणि शरीराची गुणा दुःख आले का? वर्म सुरुवात होईल. आणि ज्या वेळेला तो वर्म हाती येईल ना हाती, मग ती वस्तू काय? ती वस्तू तुम्ही आहात, मग असताची वस्तू. म्हणजे तुम्ही होते ते तुम्ही आहात ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला याचा विचार करावा लागला. कर्म दशरथ कर्मे श्रीराम वनवासी कर्मे रावण से पावला रे युग घडेला सीतारे. कर्म चुकले, कर्म चुकले का? युग हे सांगतो तुम्हाला, ज्ञान तयार आहे त्या बाजूला फक्त आधीने बाजूला करायचं. हे भाऊ पाणी आहे तिथे, फक्त वीर होत किती गोष्टी दाखवण्याचं पाणी लागेल का? पाणी लागेपर्यंत तुला ते मुरुम काढावं लागेल म्हणजे पाणी तयार आहे. देव तयार आहे, देव तयार आहे. कर्म बाजूला करावा लागतील आणि कर्म बाजूला केले तर देव पुण्य. देवदेव म्हणून करता शिरसी निज देवी श्री गुरु गोड देवानाई रूप देवानाई नाम देवानाई नाम ज्ञानदेव म्हणे अजात्म देवा अखंडित शिवा कराज्यांची. श्रीपाद बाबा माऊली रामदास बाबा माऊली श्रीपाद बाबा माऊली रामदास बाबा माऊली नाना बाबा माऊली रोहिदास बाबा माऊली श्रीपाद बाबा माऊली रामदास बाबा माऊली करी कृपेची सावली करी कृपेची सावली श्रीपाद बाबा माऊली रामदास बाबा माऊली. कोण माऊली? आणि ती आई नुसती नाही, ती लेकराला मिठी मारतो आणि लेकराला सांगतो आला तुझ्या कार्याला आलास ना, तो कार्य तू कर. आणि तो जर कार्य तू नाही केलास तर काय होईल? तुला दुःख. अधिष्ठानावरती बोलणार असेल तुकाराम महाराजांचे नंतर महात्मा जन्माला आला असेल तो संत शिकवतात. बोधावरती अधिष्ठानावरती त्या स्वरूपाची ओळख करून देणारा महात्मा जर जन्माला असेल तर तो शिकवत बाबा म्हणून प्रत्येक आई बाबीला माझी नवरी विनंती आहे, तुम्ही एक तास काही ऐकलं ते मला माहित नाही, पण शेवटचा सांगतो तुम्हाला. शेवटचा सांगतो की आपण मनुष्य जन्मामध्ये आलोय, प्रत्येकाने तो नाम घ्या आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. गळ्यामध्ये जर तुळशीची माळ घातली बरं का, तर काय होईल? तो जो वाट बघतो ना आपली, कोण वाट पाय उभा भेटीची आवडी कृपा होता तरी होता, मग तो वाट
कोणाची बघतो? ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, मग तुळशीची माळ का घालायची? जीवाचं लग्न शिवाशी लावायचं आपल्याला, आणि जीवाचं लग्न शिवाशी होत नाही. आठवाऱ्या मेळाने खूप भरपून गेला, आणि जातीचा मेरू दौलाने लोक आपल्याला काय. मग मला तुम्ही सांगा, आता तुमचं आमचं लग्न झालंय, कोणाही झालंय? देहाचा देहच झालाय. तो जीवाचा शिवाशी लग्न कधी? पण जीवाचा शिवाशी लग्न जर नाही केला तर तिकडे गेल्यानंतर तिकडनं त्याचा पाला बोला तुळशीचा, आणि त्याचा हार बनवतात. का बरं घालतात? मला सांगा, का घालतात तो तुळशीचा आहे? कारण आपण कर्मामध्ये भगवंताला वचन दिला होता बरं का, की मी बरं बाहेर गेल्यानंतर काय होईल? बाहेर गेल्यानंतर मी तुळशीची माळ घालीन आणि तुझा भजन करीन. बरं, तुळशीची माळ घातल्यानंतर काय होतो? काय होतो? गौरीच्या कंठी तुळशीची माळ, नवरा वैकुंठी वाट पाहे. मग कोणाची वाट बघतो? तो ज्याच्या गाण्यामध्ये तुळशीची माळ आहे. बाकी सगळी कुठे चालली? यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हरे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, 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 हे नाथ नारायण वासुदेवा. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे कृष्ण नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे.